चला तर मंडळी, आज आपण बाप्पाच्या प्रसादासाठी नेहमीपेक्षा वेगळा पदार्थ करतोय। 1.5 कप बेसन पीठ घेतलंय, थोडं थोडं पाणी घालून बॅटर करायचं। खूप घट्ट नाही आणि पाण्यासारखं पातळ नाही, इतकं बॅटर करण्यासाठी 1 कप मधून 2 चमचे पाणी उरलेलं आहे। 3-4 मिनिटं फेटून घ्यायचं, झाकून बाजूला ठेवायचं। 1.5 कप साखर, त्यामध्ये 1 कप पाणी, वेलची आणि केशर घालून साखर पाण्यामध्ये विरघळून पाण्याला उकळी येऊ द्यायची। उकळी आल्यानंतर मंद आचेवर 2-3 मिनिटं पाक उकळून गॅस बंद करून बाजूला ठेवायचा। बेसनच्या मिश्रणामध्ये 2 चिमूट सोडा घालून एकजीव करायचे। लाल आणि हिरव्या रंगाचे 2 अजून बॅटर हवे आहे, म्हणून वाटीमध्ये 1-1 चमचा मिश्रण घेऊन त्यामध्ये रंग मिक्स केला। आता बुंदी तळायची। बुंदी तळताना तेल चांगलं गरम असावं, झारा हलवायचं नाही, वरतून मिश्रण घालायचं आणि मध्यम ते मोठ्या आचेवर बुंदी तळायची। या पद्धतीने सगळी बुंदी तळून घ्यायची। बुंदीचा डिटेल व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर आहे, टायटल मधल्या त्रिकोणावर क्लिक करून नक्की पहा, कारण भरपूर टिप्स त्यामध्ये सांगितलाय। पाक थोडा गार झाला होता म्हणून अर्धा मिनिटं गरम केला, त्यामध्ये बुंदी घातली, छान मिक्स करून 2 तास बाजूला ठेवायची। मध्ये मध्ये 20 मिनिटांनी मिक्स करायची। 2 तासानंतर रसरशीत बुंदी तयार आहे। कोरडी हवी असेल तर रात्रभर ताटात हवेशीर